भारताच्या गुप्तचर विभाग रॉ बद्दल आपण सगळे जाणतो, पण 300 वर्षांपूर्वी पण भारतामध्ये एका राजाकडे यापेक्षाही ताकदवान आणि प्रभावी असा गुप्तचर विभाग होता, जो शत्रूची संपूर्ण माहिती राजाला आणून देत होता. आणि हा राजा म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही तर आपले छत्रपती शिवाजी महाराज होय. कल्पना करा, एक अशी दुनिया जिथे प्रत्येक कुजबूज द्रोह ठरू शकते आणि प्रत्येक सावलीत एक गुप्त योद्धा दडलेला असतो. त्या सावल्यांच्या साम्राज्यात एक वेगळाच राजा उदयाला आला, आणि तो म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. युद्धभूमीवर तलवारी भिडण्याच्या आधीच ते विजयाचा मार्ग ठरवून देत असत. शत्रूचं साम्राज्य विशाल होतं, त्यांची शस्त्र धारदार, फौजा मोठ्या होत्या, पण शिवरायांनी एक असं शस्त्र उभं केलं जे नजरेला दिसत नव्हतं, पण शत्रूवर अचूक वार करायचं. त्या काळात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशी मोठी साम्राज्य प्रचंड सैन्यांनी सज्ज होती. पण शिवरायांना एवढं प्रचंड मोठ्या शक्तीला हरवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावंच लागणार होतं, आणि ते वेगळं शस्त्र होतं महाराजांचं अदृष्ट गुप्तहेर जाळ. शिवराय लहानपणीच जिजामातांकडून स्वराज्याचं स्वप्न घेऊन मोठे झाले होते. स्वराज्य म्हणजे जनता राजासाठी आणि राजा जनतेसाठी, हेच त्यांचे तत्व होते. पण हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रथम समजून घ्यावं लागणार होतं शत्रूला. गावातील बाजार, तवायफखाने, मसाल्यांचे बाजार, प्रवासी जनता, जिथे जिथे लोक बोलतात तिथे तिथे माहिती होती. महाराजांना याच माहितीचा स्वराज्यासाठी योग्य उपयोग कसा करायचा चांगलेच माहिती होतं. युद्ध हे फक्त तलवारीचे नव्हते, ते शब्द, संकेत आणि फसवणुकीचे होते. भिंतीलाही कान होते. बाजारातील कुजबूज, दरवाजा मागची गुप्त हालचाल, महाराजांनी हे सगळं वापरून आपल्या साम्राज्याला एक सक्षम माहिती यंत्रणा दिली. या यंत्रणेत विविध पात्र होती. व्यापारी, शेतकरी, लोहार, कुंभार असे 12 बलुतेदार यात होते. शिवरायांनी सुमारे 3-4 हजार गुप्तहेरांचे गुप्तचर खाते उभे केले होते. ते त्यांना वेळच्या वेळी अचूक माहिती आणून देत असत. शिवकालीन अस्सल साधनांची म्हणजेच अस्सल मोडीपत्रे, विश्वसनीय बखरी, शाकवल्या, करिणे, ताम्रपट अथवा इतर उल्लेख आणि अनेक ठिकाणचे दफ्तरखाने तपासले असता अगदी मोजक्याच गुप्तहेर खात्यातील नावांचे उल्लेख मिळतात. त्यामध्ये बहिर्जी नाईक, विश्वासराव नानाजी दिघे, मोसेखोरेकर, वल्लभदास गुजराती, सुंदरदास प्रभूजी गुजराती, महादेव माळी, भिकाजी नाईक, विठोजी मांडके, अप्पा रामोशी, अब्दुल कादर अशी काही नावे सापडतात. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात ते शाहिस्तेखानावरच्या लाल महालातील छाप्यापर्यंत स्वराज्याचे हेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव नानाजी दिघे मोसेखोरेकर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. महाराजांच्या अफझलखानाशी झालेल्या युद्धामध्ये, त्यानंतर अफझलखान वधानंतर प्रतापगड ते कोल्हापूर हा पट्टा जिंकून घेण्यामध्ये आणि महाराज पन्हाळ्यावर अडकलेले असतानाही मुघलांच्या आक्रमणाच्या बातम्या रायगडावरती जिजाऊ मातांना देण्यामध्ये जी कामगिरी विश्वासरावांनी बजावली त्याला तोड नाही. त्यानंतर कदाचित विश्वासरावांच्या वयोमानामुळे असावे, महाराजांनी त्यांना विश्रांती देऊन त्यांच्या इतकेच धडाडीचे आणि निधड्या छातीचे जगप्रसिद्ध बहिर्जी नाईक यांची निवड केली. त्यानंतर महाराजांच्या सबंध हयातीमध्ये बहिर्जी नाईकच हेर खात्याचे प्रमुख राहिले. बहिर्जी नाईक ते स्वराज्याचे असे एक अज्ञात शिलेदार होते की त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्यांचे कर्तृत्व इतिहासाच्या पानांमध्ये दडले आहे. त्यांना शिवरायांचा तिसरा डोळा असे पण संबोधले जाते. शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. गुप्तहेर खात्याच्या मदतीशिवाय गनिमाच्या मुलखात मोहिमा करणे अशक्य होते, कारण गनिमाच्या बारीक सारीक हालचाली, त्या प्रदेशातील महत्त्वाची ठाणी, शत्रूच्या सरदारांची कमकुवत बाजू, स्थानक आणि युद्धप्रसंगी अत्यंत महत्त्वाचे ठरेल अशी अत्यंत गुप्त वार्ता शोधण्याचे काम त्यांचे गुप्तहेर खाते करत असे. आज शेरलॉक होम्स, जेम्स बॉन्ड आत्ताच्या काळातील आपल्या तरुणाईचे आदर्श आहेत, पण शेरलॉक होम्स व जेम्स बॉन्ड यांच्या चित्रपटातील काल्पनिक हेरगिरीपेक्षाही कैक पटीने अविस्मरणीय कामगिरी बहिर्जी नाईक व त्यांच्या गुप्तहेर खात्याने
वास्तवामध्ये करून दाखविली आहे. शिवरायांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या लढायांमध्ये, मोहिमांमध्ये बहिर्जी नाईक व त्यांचे गुप्तहेर खाते आघाडीवर होते. त्यांची कार्यपद्धती अतिशय साधी पण कुशल होती. संकेत, सांकेतिक भाषा आणि स्थानिकांबरोबरचे हेरजाळे यात समाविष्ट होते. बहिर्जी नाईक हे वेगवेगळ्या प्रकारची सोंगे वटवण्यात तरबेज होते, म्हणजे बहुरूपीच होते. कदाचित बहुरूपी या शब्दाचाच बोलताना अपभ्रंश होऊन बहिर्जी असे नाव पडले असावे. ते शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच कार्यरत होते. ते वेगवेगळे वेश बदलण्यात व हुबेहूब नक्कल करण्यात पारंगत होते. शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला व त्यांच्यावर गुप्तचर विभाग सोपवला. बहिर्जी वेषांतर करण्यात पारंगत होते, तसेच समोरच्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द चोरण्यात पण पारंगत होते. शत्रूच्या राणी वेशात बहिर्जी जाऊन राहिले तर त्यांची देहबोली सेवकांना सोडाच, पण एकाही राणीला ओळखता आली नाही. त्यातूनच त्यांचे अभिनय कसब दिसून येते. दिल्ली, विजापूर, कोकण, कर्नाटक, पुणे, मुंबई इथे बहिर्जींनी अत्यंत हुशारीने आपले हेर पेरून ठेवले होते. कोळी, फकीर, वासुदेव, संत, भिकारी, मजदूर असे कोणतेही वेषांतर ते हुबेहूब करत असत. इतकेच काय तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन आलेला असा हा शिवरायांचा शिलेदार होता. विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महलात ते वेषांतर करून जात. त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन शिवरायांपर्यंत पोचवत असत. बादशहाला जरा जरी संशय आला तरी त्यांनी बहिर्जींना व गुप्तहेरांना ठार केले असते, पण बहिर्जी बादशाच्या हाती कधीच लागले नाही. कारण बहिर्जी फक्त गुप्तहेर नव्हते, ते माहितीचे शिल्पकार होते. शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या शब्दांनी समोरच्याच्या काळजाचा वेध घेऊन नकळत त्यांच्याकडून आपल्याला हवी ती माहिती काढून घेण्याचे असामान्य कसब बहिर्जींकडे होते. त्यांना अनेक जाती धर्माचे रीतिरिवाज सुद्धा माहिती होते. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे नियम देखील खूपच शिस्तबद्ध व कडक होते. जर एखाद्याने दिलेली माहिती खोटी निघाली तर त्याचा कडेलोट केला जाई. त्यामुळे गुप्तहेर खात्याची कार्यक्षमता वाखाणण्यासारखी होती. नाईकांनी आपल्या हेर खात्यातील सहकाऱ्यांसाठी एक विशिष्ट अशी सांकेतिक भाषा विकसित केली होती, जी फक्त त्या खात्यातील हेरांनाच समजत असे. त्यामुळे कोणतीही खबर आणताना कमालीची गुप्तता पाळली जाई. नाईक व त्यांचे सहकारी वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढण्यात निपुण होते. त्याचा उपयोग ते विशिष्ट सांकेतिक संदेश पाठवण्यासाठी करायचे. नाईक व त्यांचे गुप्तहेर शत्रूकडून माहिती मिळवण्याबरोबरच तलवारबाजी, दानपट्टा, भाला, धनुष्य असे काही चालवायचे की समोर शत्रूचा महासागर आला तरी चालेल. 10 दिवस अन्न पाण्याशिवाय राहायचे, तर महिनाभर एकाच झाडावर दाव धरून बसायचे. धावायला लागले तर वाऱ्याच्या वेगाने धावायचे. पुराच्या डोहात खुशाल उडी मारायचे. मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये अचूक निर्णय आणि सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड स्वराज्यासाठी करायचे. विचार करा, एक तरुण गुप्तहेर जो घर सोडतो, त्याच्या आईवडिलांना सोडतो आणि अज्ञात गावी जाऊन राहतो. त्याचे प्रशिक्षण म्हणजे बाजारात नाटकं करणे, खोट्या हालचाली ओळखणे, सांकेतिक भाषा शिकणे, युद्धासाठी लागणारी तयारी जसे की घोडा, तलवारी, दानपट्टा, भाला चालवायला शिकणे, नाव, ओळख बदलून अविरत काम करत राहणं आणि जर यशस्वी झालो तरच त्याची किंमत. ही होती त्यांच्या नित्य जीवनाची किमया. अशा या गुप्तहेरांना शौर्याच्या शिखरावर उघडपणे कधीच स्थान मिळाले नाही. त्यांचे हे पराक्रम, कर्तृत्व नेहमीच पडद्याआड अदृश्य राहिले. त्यांच्यासाठी महाराजांसाठी जपलेल्या गोपनीयतेचा अर्थ होता संपूर्ण समर्पण. गुप्तहेर हे फक्त चालाक असून चालत नव्हते. शत्रूच्या गोटात असताना कितीतरी वेळा त्यांना मरणाशी झुंज द्यावी लागत असे. त्यामुळे हत्यारबाजीचे कसब सुद्धा त्यांना अंगीत असावे लागतच होते. बहिर्जी नाईक व त्यांचे सहकारी अटीतटीच्या वेळी या सामर्थ्याच्या जोरावरच शत्रूला हरवू शकले. इतक्या जुन्या काळात तंत्रज्ञानाची साथ नसताना देखील बहिर्जी नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहितीचे संकलन, त्याचे विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले,
व ती माहिती राजांपर्यंत योग्य वेळी कशी पोहोचवली हे एक रहस्यच आहे. त्यांच्याच हेरखात्याचे टेक्निक्स वापरून सध्या भारताची गुप्तचर संस्था रॉ ही कार्यरत आहे. शत्रू पक्षात एखादी अफवा उठवण्यात व शत्रूला चुकीची माहिती देण्यात बहिर्जी नाईक पटाईत होते. बहिर्जी नाईक व त्यांचे गुप्तहेर खाते अतिशय सक्षमपणे कार्यरत होते. त्यामुळे कमीत कमी सैन्य गादर होईल आणि विजय मिळवता येईल असेच नियोजन महाराज करायचे. नाईकांनी एक एक माणूस खात्री पटेपर्यंत पारखून घेतला होता. 5 मुख्य हेर व त्यांच्या हाताखाली सुमारे 4000 गुप्तहेर. हे सगळे पारखून घेणे सोपे नव्हते, पण हे त्यांनी केले आणि तेही यशस्वीरित्या. म्हणूनच इतक्या मोठ्या मुघल साम्राज्याशी महाराज लढा देऊ शकले. शिवरायांनी दऱ्या डोंगरात हिंडणाऱ्या त्या मावळ्यांना गोळा करून त्यांच्या मुठभर सैन्यासह बहिर्जींसारख्या हेरांनी आणलेल्या माहितीवर आधारित नियोजन करून मुघलांसारख्या शत्रूला पराजित केलं. प्रत्यक्ष रणांगणावर राजे युद्ध खेळले, पण बहिर्जी नाईक व त्यांचे साथीदार शिवशाहीच्या पडद्यामागे युद्ध खेळले. क्षणोक्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून हेरगिरीचे हे युद्ध खेळले. म्हणूनच राजांना एवढ्या मोठ्या बलाढ्य मुघल शत्रूला गनिमी काव्याने नामोहरण करता आले. शत्रूचे गुप्तहेर कोण आहेत, ते काय करत आहेत याची माहिती देखील महाराजांचे गुप्तहेर ठेवत असत. त्यांच्याकडे माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पद्धती वापरल्या गेल्या, जे आजच्या काळात कोड एन्क्रिप्शन म्हणून ओळखल्या जातात. स्थानिक रीती, शब्दामागचे अर्थ व वस्तूंच्या बदलातून त्यांनी संदेश पाठवले. एक प्रकारे विजयाचा पाया घालायचे काम गुप्तहेर खाते करायचे आणि त्यापुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराज व त्यांचे शूर शिलेदार करायचे. फक्त शत्रूच्या प्रदेशाचीच नाही, तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती हे गुप्तहेर खाते ठेवत असे. गुप्त संदेश उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नव्हते, म्हणून महाराजांनी तयार केली एक अद्भुत सांकेतिक भाषा. उदाहरण, एक विशिष्ट फुलांचा गुच्छ म्हणजे शत्रू पुढे सरकतोय. पितळेच्या वाटीच्या कडेवरील खुणा म्हणजे मार्ग मोकळा आहे. तेलाच्या दिव्यावर ठेवलेला कापसाचा बोळा म्हणजे रात्रीचा हल्ला. वेशभूषेतील छोटे बदल म्हणजे गावात शत्रूंचे गुप्तहेर आलेले आहेत. माहितीचा सर्वात मोठा उपयोग होता प्रतिपक्षाला भीतीने बांधून ठेवणे. अफवा, चुकीचे संदेश, संकेत, अनिश्चितता हे सर्व शत्रूंना विचलित करायचे. ही प्रणाली इतकी लवचिक होती की वर्षानुवर्षे शत्रू हे संदेश पकडू शकले नाही आणि याला आजच्या काळात एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन म्हणतात. महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेने त्यांना नेहमी विजय मिळवून दिला आणि त्यातूनच गोपनीयता, नैतिकता अशा विषयांना जन्म देखील दिला. आजही आपण जेव्हा माहिती, गोपनीयता, नैतिकता याबद्दल बोलतो तेव्हा महाराजांची जुनी कार्यपद्धती आपल्याला आजही काही शिकवते. आधुनिक काळातील कम्प्युटर पासवर्ड, OTP, एन्क्रिप्शन हे सगळे जुन्या काळातच जन्माला आलेले आहे. म्हणूनच महाराजांचा इतिहास आजच्या काळासाठी ही शिकवण आहे. आजच्या डिजिटल युगात गोपनीयता, सुरक्षा, नैतिकता यांच्यात संतुलन साधणं खरी परीक्षा आहे. पण महाराजांच्या काळात त्यांनी हेच संतुलन इतकं यशस्वीपणे कसे साधले असेल, हा आजही आपल्याला प्रश्न पडतो. त्यांच्या हेर खात्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिवराय जरी परमुलखात असले किंवा ते संचारस्थितीत असले तरी त्यांना त्वरित संदेश पाठवला जात असे आणि शिवरायही तेवढ्याच चपळाईने हालचाल करून शत्रू पोहोचण्याच्या अगोदरच तयार राहत असत आणि शत्रूच्या सैन्याला पराजित करत. शिवकाळामध्ये गुप्तहेर खात्याचे 2 विभाग होते. एक म्हणजे प्राथमिक गुप्तहेर व दुसरे म्हणजे परराज्यामध्ये जाणारी वकील मंडळी. सक्षम हेर खाते असल्याशिवाय मोहिमा यशस्वीरित्या पार पाडणे केवळ अशक्य होते. अफजल खानाच्या वधाच्या वेळी महाराजांचे वकील पंताजी काका बोकील हे देखील खानाच्या छावणीत जात असत. ही वकील मंडळी पण अतिशय हुशार होती. शत्रूच्या छावणीत फिरताना कान डोळे उघडे ठेवून अधिकाधिक माहिती घेऊन येत असत. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला अफजल खानाचा वध
सुरत लूट, शाहिस्तेखानावरील छापा, उंबरखिंडीची लढाई, आग्र्यातून सुटका, अगदी रायगडावरील निर्विघ्नपणे पार पाडलेला राज्याभिषेक सोहळा, त्यानंतर लगेचच करण्यात आलेला दक्षिण दिग्विजय, या आणि अशा अनेक मोहिमा अभ्यासल्या तर नक्की लक्षात येते की महाराजांचे गुप्तचर खाते हे त्यांच्या सैनिकी खात्या इतकंच कार्यकुशल होतं. त्यांच्या या कामगिरीवरून त्यांच्या हेरांचा भारतातील संचार किती प्रबळ होता हे लक्षात येते. महाराज व्यापारी माणसांचा उपयोगही हेरगिरीत करून घेत असत. वल्लभ गंगादास या व्यापाऱ्याला सुरतेच्या मुघल सरदाराने महाराजांचा गुप्तहेर म्हणून संशय घेऊन अटक केल्याचे समजते. महाराजांनी 1669 मध्ये चक्क 2 गोऱ्या पोर्तुगीजांनाही हेर म्हणून वापरल्याचे नोंद केलेले आहे. केवळ हेर खाते प्रबळ असून चालत नाही, त्या हेरांनी आणलेल्या माहितीवर, बातम्यांवर काय कार्यवाही, काय हालचाल केली जाते हेही इतकेच महत्त्वाचे असते. ते हेर एकमेकांशी ओळख पटावी म्हणून काही खुणा, काही वस्तू वापरत असल्याची शक्यता वाटते. अनेकदा एखाद्या मोहिमेची गुप्तता इतकी काटेकोरपणे पाळली जायची की हेरांना देखील माहीत होत नसे की आपल्याला मदतीस कोण येणार आहे. त्यांच्या आधीच त्या मोहिमेवर आधी कोण काम करायला गेले आहे हे देखील हेरांना माहिती नसे. त्या मोहिमेवर गेलेला हेर त्या आधी गेलेल्या हेराला ओळखणार कसा? तिथे एकमेकांना ओळखण्यासाठी खून ठरवल्याची शक्यता वाटते. जसा एखादा दागिना, हिरा, मोती किंवा एखादा तत्सम सांकेतिक शब्द असे काहीही असू शकेल. ह्या कानाची खबर त्या कानाला लागू न देता हे हेर काम करत असत. परराष्ट्राशी होणाऱ्या व्यवहारात राजाला जशी वकिलाची गरज असते, त्याचप्रमाणे राज्य आतून योग्य प्रकारे चालवण्यासाठी, परशत्रूपासून राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःच्या प्रजेतील व शत्रूच्या प्रजेतील प्रत्येक बातमी मिळवण्यासाठी गुप्तहेर खाते अत्यंत आवश्यक असते. महाराजांचं गुप्तहेर जाळं फक्त माहिती गोळा करत नव्हतं, ते शत्रूच्या जीवाला धक्काही देत होतं. त्याचे उत्तम उदाहरण सुरतेवरील छापा. इतिहासातील सर्वात धाडसी प्रसंग. गुप्तहेरांनी महिनाभर आधीच व्यापाऱ्यांची नेमकी जागा, सोन्याची साठवण, शहरातील रस्ते, पहाऱ्याची वेळ अशी सगळी माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली होती. जेव्हा छापा पडला तेव्हा बेसावध शत्रूचा एकही बाण ध्येयावरती बसला नाही. ही होती माहितीची शक्ती. कधी खऱ्या माहितीपेक्षा खोटी माहिती जास्त धोकादायक असते. शिवाजी राजांचे गुप्तहेर शत्रूच्या मनात इतका संशय निर्माण करायचे की ते आपसापसातच भांडत बसायचे. कधी एखाद्या सरदाराला अशी अफवा येई, तुझा माणूस दगाबाज आहे, आणि राजकीय तणावामुळे शत्रूचं सैन्य आतून तुटायचं. ही होती मानसिक युद्धाची कला. आपण जर पकडले गेलो तर देशात आपली जबाबदारी कोणी घेणार नाही याची पूर्ण कल्पना त्यांना असते. परंतु देशाची सुरक्षा आपल्या हातात आहे या जबाबदारीची जाणीव, देशप्रेम आणि आपल्या राष्ट्रापुढे दुसरे काहीही नाही इतकी पराकोटीची निष्ठा यातूनच या हेरांची जडणघडण झालेली दिसते. गुप्तहेरांची नावे इतिहासाने विसरली, कारण त्यांचं कामच असं होतं अदृश्य राहणं. त्यांना मिळत नव्हता मान, नव्हता सोहळा, नव्हतं गीत, पण तेच ठरवत होते किल्ला कोणत्या दिशेने जिंकला जाईल. शिवाजी महाराजांनी ज्या बुद्धीने माहितीच्या आधारे विजय मिळवला त्यांनी इतिहास बदलला. त्यांच्या बलिदानामध्ये आपलं नाव विसरणं, आपली ओळख बदलणं, घरच्यांना न भेटणं, कधीकधी मृत्यूची सावली जवळ असणं, असं सगळं काही होतं. आज आपण डिजिटल डेटा टेक्नॉलॉजीच्या जगात जगतो. सायबर हल्ले, सुरक्षा, गोपनीयता, हॅकर्स हे सगळं ज्या पद्धतीवर चालतं त्या पद्धतीचं मूळ बीज महाराजांच्या काळातच होतं. लढाई तलवारीने नाही तर बुद्धीने जिंकली जाते, हेच महाराजांनी शिकवलं. महाराजांचा प्रवास सांगतो, लहान सेना, लहान राज्य, लहान साधनं काहीच महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे बुद्धी, निरीक्षण, निष्ठा, माहितीवर प्रभुत्व. ही कथा आहे त्या अदृश्य नायकांची ज्यांनी स्वराज्याचा ध्वज खऱ्या अर्थाने उभारला.
यशाला तलवार नाही, स्पष्ट बुद्धी आणि योग्य माहिती पुरेशी आहे, हे त्यांनी पटवून दिलं. मित्रांनो, जर तुम्हालाही अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान इतिहासाचा, तर शिवतेज डायरीज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनातील शिवप्रेम कमेंटमध्ये जरूर लिहा. कारण इथे प्रत्येक आठवड्यात आपण उघडणार आहोत रणांगणाच्या कथा, त्या बडकट्यांच्या गोष्टी आणि त्या स्वराज्याच्या ज्वालेची प्रेरणा. जय भवानी, जय शिवाजी.